ज्या वर्गाला हजारो वर्ष माणूस म्हणून जगण्याचाच अधिकार नव्हता आणि अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिक्षणाची एक वाटचाल आम्हाला मिळाली, आत्मसन्मान स्वाभिमानाचा मार्ग मिळाला आणि त्याच्यातून राजकुमार मोहगावकर साहेबांनी अतिशय संघर्षातून, गरिबीतून शिक्षण घेत पुढे येऊन वेगवेगळ्या पदावरती काम केलं आणि आता ते एक अधीक्षक पदावरून निवृत्त होत आहे। याचा समाजाचा एक सामाजिक नेता म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो आणि त्यांचा असणारा आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त मी त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्यात आणि नक्कीच येणाऱ्या काळात सुद्धा ते शांत बसणार नाहीत। त्यांच्या माध्यमातून ते आंबेडकरी चळवळीत सुद्धा सक्रिय होतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि अनेक तरुण सुद्धा ते त्यांच्या माध्यमातून घडवतील अशी ती एक अपेक्षा आहे आणि बाबासाहेबांमुळे आम्हाला हे सर्व मिळालं याचा अभिमान वाटतो। आनंद म्हणण्यापेक्षा मोहगावकर सर आज म्हणजे ऑक्टोबर महिन्यात रिटायर्ड झालं त्यांचं, पण रिटायर्ड झाल्यासारखं वाटत नाही मला, कारण ते अजूनही आपलं कार्य व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत। समाजसेवेचं म्हणा, मॉर्निंग वॉकचं म्हणा, आणि ते सतत बिझी असतात। बिझी असल्यामुळे वाटत नाही की ते रिटायर्ड झाले आणि माझ्यासाठी तर फारच चांगली गोष्ट आहे। मी त्यांना कधी अडवणार नाही, समाजसेवेमध्ये किंवा कुठल्याही कामात अडथळा आणणार नाही, कारण ते आधीपासूनच आम्हाला घरातील कार्यांमध्ये वेळ देत होते आणि सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, वेळ दिला, परिवाराला वेळ दिला, कार्यालय कामामध्ये वेळ दिला त्यांनी सगळ्यांना। त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यामुळे आज आम्ही रिटायर झाले तरी काही वाटत नाही असं रिटायर झाले म्हणून सर। आणि सगळ्यांनी त्यांच्याबद्दल माहिती सांगितलेलीच आहे, त्यामुळे मला काय बोलावं काही कळत नाही आता। आनंदाचे म्हणजे काय सांगावं, आनंदच आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर, नेहमी स्मित हास्य असतं। प्रत्येक क्षण हा आनंदाचाच असतो माझ्यासाठी। त्यांनी मला कधी दुखवलं नाही, कुठल्या गोष्टीसाठी काही लेकरांना सुद्धा दुखवलं नाही। करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांचं, शब्दात मांडता येणार नाही मला आणि ते मी मांडू पण शकत नाही। ते फार प्रेमळ आहेत आणि मला तर त्यांनी फार प्रेम दिलं आहे आणि पुढेही देतीलच। कुठे फिरण्याच्या बाहेर देशात पण त्यांनी मला फिरायला नेलं, असं नाही की रिटायरमेंट झाल्यानंतरच नेऊ, वेळ काढून त्यांनी, सुट्ट्या काढून त्यांनी मला बाहेर फिरायला नेलं आणि परिवाराला सुद्धा नेलं। माझ्या परिवारातील सगळ्यांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे त्यांचे पण कौतुक करावं असं वाटते मला आणि आभार पण मानते मी त्यांचे। बस एवढं बोलून। त्याचप्रमाणे त्यांचं नाव नावाप्रमाणे पोस्ट आणि पोस्ट प्रमाणे नाव। जेव्हापासून मी त्यांना ओळखते आतापर्यंत जो ड्युरेशन आहे तो फार कमी वेळाचा ड्युरेशन आहे। त्या कमी वेळामध्ये मी जेवढं त्यांना ओळखते, एक म्हण आहे की डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर, पण साहेबांबद्दल जर म्हणायचं आहे तर कव्हर आहे साहेब, एक स्मित हास्य आहे, त्याची बुक आहे अगदी पूर्ण ओपन आहे, फक्त एक पेज आहे त्यांचे स्माईल आहे। ठीक आहे, एवढं मी सरांना ओळखते आहे। आणि महत्वाचं आणखी आहे की घरी छोटा मोठा जरी कार्यक्रम जरी असला तर घरच्या लोकांची धावपळ फार असते, त्या धावपळीमधनं सुद्धा वेळ काढून सरांनी, साहेबांनी, माझे जे भाऊ लागतात त्यांनी सगळ्यांना छान एका स्मिथ स्माईलने सगळ्यांना रिसीव्ह केलं, सगळ्यांची छान अरेंजमेंट केली, सगळ्यांना वेळ दिला। त्यातल्या त्यात मी आता बसले असल्या ते पण पाहत होते की भाऊ बसल्या बसल्या काहीतरी रायटिंग वर्क करत होते, फोनवर बोलत होते, म्हणजे एवढ्या बिझी वेळामध्ये त्यांनी हा सगळा व्याप सांभाळलेला आहे। असे हे मोठे व्यक्तिमत्व आणि त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या पोस्टवर असल्यानंतर सुद्धा डाऊन टू अर्थ राहणे ही फार महत्वाची गोष्ट आहे। ही जी क्वालिटी असते ती फार लोकांमध्ये नसते, असे हे व्यक्तिमत्व असणारे आणि पूर्ण परिवार हे हास्य असणारा आणि एकदम स्मित स्माईल असणारा असा हा परिवार आहे, गोड असा परिवार आहे। हा परिवार असाच गोड राहावा अशी मी शुभेच्छा देते।
and press the bell icon. Never miss an update.